नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज पिंपरी चिंचवड महापालिका राजकारण एकदम पेटलेलं आहे. पेटले याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष यांनी काही जी धोरणात्मक राबवायला चालू केलेली होती की पिंपरी चिंचवड मध्ये महाविकास आघाडीला पूर्ण भोपळा करून ठेवायचं, त्यांचं पानिपत करायचं आणि मग त्याच्यासाठी काय करायचं, राजकारणाचा डाव. अजितदादांना स्वातंत्र्य, अजितदादा स्वतंत्र निवडणुका लढतील. मग असं बऱ्याच ठिकाणी त्यांचे निर्णय आहेत, मुंबईमध्ये सुद्धा असतील. आणि मुंबईमध्ये तसं राष्ट्रवादीचं काही येत नाही. आज विश्लेषणाचा मुद्दा एवढाच आहे की अजितदादांना स्वतंत्र निवडणुका लढवायला ही राजकारण स्ट्रॅटेजी त्यांची ठरलेली होती, ती अंगलट आली का, हा विषय महत्वाचा आहे. आणि त्याचं उत्तर हे पिंपरी चिंचवडमध्ये मिळालं. कारण अजितदादा आणि काका पुतण्या म्हणजे काका शरद पवार आणि अजितदादा हे दोन्ही गट एकत्र येऊ लागलेले होते. आणि तसं झालं असतं तर अजितदादा म्हणजे थोडं मागं गेलं, आपण 2017च्या निवडणुका बघितल्या. पिंपरी चिंचवडला काय झालं तर अजितदादांचं सगळं साम्राज्य खिळखिळ करून टाकलं तर भारतीय जनता पक्षानं. मग ते महेश लांडगे असतील, लक्ष्मण जगताप असतील, अशी मान्यवर आपल्याकडं भाजप मध्ये त्यांना फोडून घेतलं, म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. आणि जवळजवळ 77 जागा निवडल्या, त्या निवडून आले ते नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे. अजितदादा 36ला थांबले, राष्ट्रवादी म्हणजे एकत्र असताना. ही अवस्था होती. या फोडाफोडीच्या राजकारणामुळं राष्ट्रवादीला पुरतं बॅकफुटवर जायला लागलं. तर मग आत्ता संधी मिळाली ती अजितदादांना की ठीक आहे, मी स्वतंत्र लढतो, म्हणजे 128 जागा आहेत त्या लढल्या असत्या आणि शरद पवारांची साथ मिळाली असती तर कदाचित भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर गेला असता. आणि ते लक्षात राजकारण आल्यानंतर आपण अजितदादांना फार स्वातंत्र्य देऊन चालणार नाही हे चंद्रकांत दादांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला कळालं. मुरली अण्णांसारखा मातब्बर नेता तिथं आहे, आज केंद्रीय मंत्री आहेत ते मुरली अण्णा. यांनी सगळं राजकारण फिरवलं. आणि आज बघितलं तर पठारे, संदीप हे पठारे असतील, सचिन दोडके असतील, बाळासू धनकवडे असतील, सायली वांजळे म्हणजे रमेश वांजळेंची कन्या असेल, नंतर विकास नाना दांगट, नारायण गलांडे, रोहिणी चिवटे, कणव चव्हाण, खंडू लोंढे, सौ पायल तुपे, प्रतिभा ताई चोरगे, ढोले मॅडम, संतोष मते, प्रशांत तुपे, इंदिराताई तुपे, मुळशीमधील सुद्धा उबाटा गटाचे पण घेतलेत, काही शरद पवारांचे पण फोडलेत. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण एवढं झालेलं आहे. आणि ही सगळी माझी नगरसेवक जवळ 18 घेतले त्यांनी आणि अक्षरशः राष्ट्रवादीला सुरुंग लावलेला आहे. म्हणजे आता अजितदादांना जे स्वतंत्र निवडणुका लढवायच्या होत्या तिथं आता अडचणी आणायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षानं. म्हणजे जेणेकरून आता घाईला आणायचं, एकनाथ शिंदेची शिवसेनेला पण घाईला आणायचं आणि अजितदादाची राष्ट्रवादीला पण. चूक काय व्हायला लागली, ती महाविकास आघाडीला नामोनिशान त्यांचं मिटवायसाठी अजितदादांना स्वातंत्र्य द्यायचं, शरद पवारांना त्यांची मतं, राष्ट्रवादीची मतं, उबाटाची मतं विभागणी होणार, अजितदादा स्वतंत्र लढणार, त्यांची मतं घेणार, मुस्लिम मतं सुद्धा फाटाफूट होणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार. वेळप्रसंगी शिवसेनेला आपल्याबरोबर घ्यायचं, एकनाथ शिंदेना आपलंसं करायचं, हे पण धोरण त्यांनी घेतलं, हिंदुत्ववादी मतं. पण हे राजकारण पिंपरी चिंचवडमध्ये चाललं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये साधी महापालिका नाही आहे आज. मुंबई महापालिका, पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका बजेट प्रचंड आहे. एक राज्याच्या बजेटासारखं बजेट असतं त्यांचं, छोट्या छोट्या राज्याचं. अशा ही महापालिका आणि ह्याच्यावर अजितदादांचा दबदबा, पवार साहेबांचा दबदबा होता, शरद पवार, अजितदादा. पण ते भारतीय जनता पक्षानं 2017 पासून त्यांच्या कूटनीती, राजकारण, देवाभाऊंची कूटनीती म्हणा, या भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील, ह्यांनी सगळ्यांनी बरोबर राजकारण करून आता ते पिंपरी चिंचवड महापालिकेचं आत्ता जे होणारं नुकसान होतं, पुढं दिसत होतं, अजितदादा स्विंगमध्ये जाणार होते, ते कुठंतरी ती परत खच्चीकरण केलेलं आहे आता त्याच्यामध्ये. त्यामुळं आता अजितदादा इतरत्र जे लढणार आहेत, स्वतंत्र म्हणून लढणार आहेत, कारण त्यांना सगळ्याच जागा मिळणार, मग कुठं कुठं ताकद लावणार तिथं आता परत त्यांचं शेवटी आता भारतीय जनता पक्षानं राजकारणाची दिशा बदललेली दिसते आहे. महाविकास आघाडीला लोळवण्यासाठी आपण अजितदादांना फार मोठं करतोय काय असं त्यांच्या मनामध्ये आलं असावं.
आणि त्या पद्धतीनं आता त्यांची पावलं पडायला लागलीत. असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच महापालिकेमध्ये म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भात असेल, ह्यांची राजकारणाची स्टाईलच भारतीय जनता पक्षाची, जेणेकरून भाजपचं कमळ कसं फुलवता येईल आपल्याला हे ते परफेक्ट बघतात आणि त्या पद्धतीनं चाललंय. आता महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करण्यासाठी आपण कुणाला मोठं करतोय, आपल्याच एक घटक पक्षाला किती मोठं करायचं हे आरडाओरडा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेषतः RSS यांनी लावून धरलं आणि ते लक्षात येतं. पिंपरी चिंचवड मधलं राजकारण सगळं आता हे मुरली अण्णा, चंद्रकांत दादा आणि ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पण सगळीकडे फिरायला आणि सगळी महाराष्ट्रामध्ये सगळं पालतं घालता येते, पण त्यांना त्या ठिकाणचे स्थानिक नेते जे सांगतील त्याच्यात मग ते मार्गदर्शन करतात त्यांना आणि आपण कशा पद्धतीनं जायचं बघतात. पण आता इथलं राजकारण बघितलं तर पिंपरी चिंचवडचं 1-2 दिवसापूर्वी बघितलं असतं तर अजितदादा स्विंगमध्ये होते, काका पुतण्या आतनं एक होते, परंतु आता हा सुरुंग लागल्यानं परत पिंपरी चिंचवडचं राजकारण बदलणार असं चित्र आज दिसतंय. उद्याच्या काळात ठिकठिकाणी पुन्हा आता अजितदादा जास्त मोठे होऊ नयेत ह्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाची पावलं पडल्याशिवाय राहणार नाहीत असं तर आता दिसतंय. आणि परत काय काय राजकारण होतंय ते आगामी 4-8 दिवसात दिसेल. पण आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.